श्यामने आज 14व्या प्रकरणात श्रीखंडाच्या वड्या या नावाच्या 14व्या प्रकरणाची सुरुवात केली। आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत। आईचा पाक कधीही बिघडत नसे। वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या। त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवत असत। आई ही आनंदाने जात होती। दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंदच होय। पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती। पार्वतीबाई व आई या अगदी मैत्रिणी होत्या। वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावत असे। एके दिवशी आई मला रागे भरली। त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते। वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटत असे। त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई वेणू परवा सासरी जाणार, तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते, याल का तुम्ही? तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान वड्या करता। तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे। माझी आई म्हटली, येईन हो। वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते राहील संक्रांतीपर्यंत। मला सुद्धा तिची करमणूक होती, यायची, गाणे म्हणून दाखवायची। पार्वतीबाई म्हणाल्या, तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून। मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे। आली 4 दिवस पुष्कळ झाले। त्या कृष्णीला सासरची माणसे 2 वर्ष झाली तरी माहेरी पाठवत नाही। तिची आई त्या दिवशीच रडली हो। त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना। मग या हा उद्या, वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन। जाते मी। आईने कुंकू लावले। पार्वतीबाई गेल्या। दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे वाटत नव्हते। उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली। मी आईला विचारले, आई निजलीस का? श्याम, अंग फार दुखते आहे, जरा चेपतोस का? असे आई म्हणाली। मी आईचे अंग चेपू लागलो। आईचे अंग कडत होते, तिचे कपाळ मनस्वी दुखत होते। मी बाहेर खेळायला गेलो। इकडे वेणू आईला बोलवायला आली। आई निजली होती। येताना श्यामची आई, आई तुमची वाट पाहत आहे, वेणू गोड वाणीने बोलली। आई उठली। आई तिला म्हणाली, जरा पडले होते ग, तो डोळा लागला। मी विसरले नव्हते, मी आता येणारच होते, चल बरं। आई वेणूकडे गेली, वड्या करू लागली। निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या। मी खेळून घरी आलो तो आई नाही। मी आईला शोधू लागलो। शेवटी वेणूताईकडे गेलो। मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पाहायला आला वाटतं, ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करीत आहे। मी उद्या सासरी जाणार आहे श्याम, असे वेणू म्हणाली। मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार? वेणू जाणार म्हणून वाईट वाटले। ये श्याम, आपण केशरची पूड करू, ते तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ। वेणूच्या कामात मी मदत करू लागलो। वेणूने केशर खाल्ले व मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली। श्याम, कशाला रे आलास? माझ्या आईने मला विचारले। आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, मी काही वड्यांसाठी आलो नाही। वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का? वेणू म्हणाली, श्याम तू चांगला आहेस। श्यामची आई, श्यामला रागेबरच जाऊ नका हो। आई म्हणाली, वेणे, अगं मला का माया नाही, एखाद्या वेळेस रागवते, पण त्याच्या बऱ्याच साठी। श्यामला जगाने नावे ठेवू नये म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला। तो चांगला आहे, परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते। पार्वतीबाई, पाक झाला हो, पहा गोळी झाली। ताटात वड्या थापण्यात आल्या। आई केळीच्या पाण्याने भराभरा थापीत होती। 5 मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली, पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या हो, मी आता जाते। वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्या हाताने सारे करून जा। आईला काही म्हणवे ना। थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या, कशा सुंदर झाल्या होत्या। पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या। वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली। वेणूची आई म्हणाली, श्याम, हे ताट खरवडून खा, हे घे। मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले। पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली। मी वेणूकडेच बसलो होतो। श्याम, तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते, सदरा काढून दे म्हणजे मी लावून देते। वेणू म्हणाली। मी वेणूताईला सदरा काढून दिला। तिने फणेरे काढले। बायका सुईदुरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात। वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तिथेही शिवले। मी सदरा अंगात घातला। वेणूताई म्हणाली, श्याम, चल गुलबक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ।
आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्याबरोबर वेणूही आली. श्यामची आई वेणूने हाक मारली, परंतु आई कुठे होती? ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती? नाही, ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निजल्या तशा? बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले, तो चटकाच बसला. श्यामची आई, बराच आला आहे का हो ताप? ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, वेणूताई, आईला आज दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो. वेणूने विचारले, मी तुम्हास बोलावयास आले तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडला होतात? मला काय माहिती, तुम्ही बोलला सुद्धा नाही. श्यामची आई, अंगात ताप असताना का तुम्ही आलात आणि का चुलीजवळ बसलात? आई म्हणाली, वेणू, अगं त्यावेळेस मला काही फार ताप नव्हता हो, अंग जरा कणकण करीत होते एवढेच. श्याम, जा बाळा, दिवा लाव, 3 सांजा झाल्या आहेत. मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ जाऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ती गईवरून म्हणाली, श्यामची आई, तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला आहे. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या, आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत? माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, अगं अशा एवढ्याशा तापाने काय होते? वेणू, आम्ही बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याची मोठ घेऊन आम्ही धुवून आणतो. 10 माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून घेऊ नकोस. अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल. जा जा आता तू घरी, आई तुझी वाट पाहत असेल. वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, वेणूताई, त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे, तूच कर. वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, श्यामची आई, माझ्यासाठी हा तुम्हाला ताप. आई म्हणाली, वेणे, वेड्यासारखी काय बोलतेस? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा, तू तशीच. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते. माहेरच्या माणसास नाव ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी, त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले? तुला श्याम परका वाटत नाही तशीच तू मला परकी वाटत नाहीस. मला काय त्रास झाला? एवढे समाधान वाटते आहे मला. वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरुख वाटली असती. जाओ आता घरी, मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल, सकाळी मोकळीच होईल. वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, श्याम, चल तू आमच्याकडे. आईने बाजून चवळ्या केल्या आहे, त्या पडघुलीभर तुझ्या जवळ देते. मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे आले, नाहीतर मीच भात ठेवून जाते. माझी आई म्हणाली, वेणे, अगं श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले. परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्तव पेटवला, तांदूळ घेऊन ओवरा धुतला. आधन येताच भात ठेवून निघाली. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजवलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठीच मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, श्याम, काय हो झाले? मी म्हटले, वेणूताई म्हणाली, श्याम, तुझी आई फार थोर आहे, तू तिचे ऐकत जा. तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली. असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले. ते मला अजून आवरत नाहीये. जा बाळ, भात झाला असेल तर उतरवून ठेव, नाहीतर खालून ओढेल. आईने हळूच सांगितले व मी भात उतरवून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हा सर्वांना फार वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणू सुद्धा जगली नाही, परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात. उद्या ऐकूया रघुपती राघव राजाराम या नावाचं 15वं प्रकरण. तोपर्यंत जय श्री कृष्ण.